पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे कीर्तनाचा समारंभ निर्धंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भवादितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदातं जगतनिहतपानिं मण्डनं मण्डनाना तरोन तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदैधवलहासमिठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
नामस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण श्री तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरनौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरहु कलेश विकार हे दुख भंजन आरती नंदन हे दुख भंजन आरती नंदन सुनला मेरी पुकार मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदवंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा देता येतील असे जगतमान्य संत संत मान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबरायांचे पट शिष्य असणारे निळोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल। या अभंगामध्ये निळोबराय सांगतात की बाबा रे जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला आपल्या जीवनाचं काय करायचंय सार्थक करून घ्यायचंय महाराज। आपण सार्थक करण्यासाठी इथं आलोत महाराज। आपलं जीवन सार्थकी कसं लागणार निळोबराय म्हणतात की भगवंताचं तुम्हाला अखंड नामचिंतन करावं लागेल। नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचे जे चरण आहेत ना ते तुमच्या चित्तामध्ये काय करावं लागेल धारण करावं लागेल महाराज। मग आमचं काय होईल काळ सार्थक केला त्यांनी कुणी धरिला मनी विठ्ठला ज्यांनी भगवान परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं ठेवलं त्याचं नामस्मरण केलं त्याची कीर्ती श्रवण केली अखंड त्याचा काळ सार्थकी लागतो महाराज। पण ती भक्ती करत असताना ती साधना करीत असताना ते नामस्मरण करत असताना कोणत्या पद्धतीने केली पाहिजे महाराज सांगतात कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वथा भक्ती असली पाहिजे साधना असली पाहिजे नामस्मरण असलं पाहिजे पण निर्धंब असलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा अहंकार रहित भजन असलं पाहिजे महाराज। तेव्हा तो भगवान परमात्मा काय करतो महाराज महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही सगळं म्हणतात मान्य आहे आमचा काळ सार्थकी लागेल आम्ही नामचिंतन करायला तयार आहेत परंतु आम्हाला शेवटचा पर्याय काय महाराज म्हणतात निळा म्हणे स्वरूप सिद्धी जी स्वरूपाची सिद्धी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल आणि समाधीपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल नित्य समाधी हरिनामे। मग काय होईल महाराज मग त्यांनी काळ सार्थकी केला काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। अभंगाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार देणं फार महत्वाचं महाराज। गेले 32-31 वर्ष पूर्ण झाले आणि हे वर्ष 32व
भगवंतांच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने चालत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा सप्ताह, ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेशिवाय महाराज या विश्वाचं, या जगताचं, या झाडाचं पान सुद्धा हलत नाही महाराज. इतका तो भगवान परमात्मा शक्तिशाली आहे, त्याच्या सत्तेने हे सगळं काही चालत आहे महाराज. गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रवह प्रलय स्थानम निधान बीजमव्यवम. महाराज म्हणतात, माऊली सुद्धा सांगतात महाराज, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात की भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही महाराज. तुझी या सत्तेने सूर्यासे चालणे, वेदासे बोलणे, तुझी या ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय महाराज हे अखिल विश्व चालत नाही महाराज. ऐका, त्या भगवान परमात्म्याने जर कृपा केली तरच हे विश्व चालतं बरं. मग माऊली ज्ञानोबा सांगतात, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात की माझ्या सत्तेशिवाय इथे काहीच होत नाही महाराज, त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. मग ह्या भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने हा सुंदर असा सप्ताह आपण पार पाडतोय महाराज. जो माऊली महाराजांचा, जो माऊली ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आज आळंदीमध्ये खूप मोठ्या आनंदाने पार पाडला जातो महाराज. पण तो आनंदाने सोहळा पाहण्यासाठी आपण जाऊ शकत नाहीत, कारण आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. आणि विशेषतः ज्यावेळेस सगळ्यांना जाण्याची योग होते महाराज, आपण जाऊ शकत होतो, पण तेव्हा परिस्थिती नव्हती. आज आपण प्रत्येक जण आळंदीला जाऊ शकतो का नाही महाराज? आज कोणीच नाही महाराज. आळंदी पंढरपूरला रोज म्हणलं तरी आपले लोक आहेत महाराज. आपण वारकरी संप्रदायामध्ये आहोत, महाराष्ट्रामध्ये आहोत की आपलं ते कुलदैवत असल्यासारखं आहे महाराज. आपण त्याच्यासाठी नेहमी त्याच्यापाशी जातो. पण बाबांनी आपल्यासाठी, आपल्याला आळंदीचा जाण्याचा अट्टहास, जास्त त्रास काही होऊ नये म्हणून बाबांनी आपल्याला, गुरुवर्य गोविंद बाबा यांनी सुंदर असं माऊलीचं मंदिर आपल्यासाठी तयार केलं महाराज. गेले 32 वर्ष झालं महाराज हा सप्ताह ते पार पाडतात. ज्या सप्ताहामध्ये माऊलीसारख्या महात्माचं कीर्तन झालं महाराज, ज्या सप्ताहामध्ये आपल्या भीमसेन महाराजांचं कीर्तन झालं महाराज, अशा अधिकार संपन्न पुरुष या भूमीमध्ये येऊन गेले महाराज. एवढी पवित्र आणि एवढी सुंदर ही भूमी आहे की ज्या भूमीमध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले. इथं आल्याच्या नंतर महाराज त्यांनी तुम्हाला बोध केला. माऊली ज्ञानोबायांचं चरित्र तुम्हाला सांगितलं महाराज, पंढरीनाथाची भक्ती तुम्हाला सांगितली, नामस्मरण करण्याचं सांगितलं महाराज. जो उपदेश संत महात्म्याने तुम्हाला आतापर्यंत केला तोच उपदेश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेने, माऊली ज्ञानोबांच्या सत्तेने, बाबांच्या सत्तेने, अगदी अशोक महाराज हरिभक्त परायण यांनी सुंदर असा हा सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. ऐका, बाबांच्या शुभ हस्ते आणि महाराजांच्या सहकार्याने असं म्हणावं लागेल, कारण तुम्ही सर्वच जण त्याच्यामध्ये सहकारी आहात महाराज. सगळ्यांचाच भाग आहे. सेवा करावी तेवढी कमी महाराज. मग बाबांच्या सेवेमध्ये आपण सर्वजण आलोत महाराज. मग आपल्यालाही भगवान परमात्म्याच्या चरणावरती आज सगळ्याला मिळून ही कीर्तन रूपी सेवा पुष्प पार पाडायचं आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. निळोपरा या अभंगामध्ये सांगतात महाराज, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. आमचे हे वारकरी मंडळी महाराज अखंड त्या भगवंताचं भजन करतात. आपले सर्वच गावकरी मंडळी आहेत, हरिभक्त परायण सुंदर अशी आत्ता चाल झालेली महाराज. हरिभक्त परायण गुरुवर्य आपले अशोकजी बाबा आणि हरिभक्त परायण बाबू महाराज, सुंदर अशी चाल त्यांची झालेली आहे. ते कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद महाराज. आपण सर्व गावकरी मंडळी आहात. गजानन महाराज आहेत, तात्या महाराज काळे आहेत, अशोक महाराज ठोसर आहेत, नलबे महाराज आहेत, आमचे अण्णाभाऊ काळे आहेत, तसेच अण्णाभाऊ बर्गे आहेत, हरिभक्त परायण राजभाऊ महाराज भावले ते सुद्धा सुंदर कीर्तनासाठी उपस्थित आहेत. पण प्रमाण चाल सगळं काही म्हणतात बरं महाराज. म्हणून आपण सर्वच गुणीजन मंडळी आहेत, हरिभक्त
अण्णा महाराज आहेत हरिभक्त परायण, बाजीराव महाराज आहेत हरिभक्त परायण, आमचे सुंदर हार्मोनियमची साथ मला ते करतात असे असणारे जुने भजनी मंडळ आपले गबाडे मामा कोकरे मामा विठ्ठल विठ्ठल विशेषतः तुमचं प्रत्येक कीर्तनामध्ये नाव विसरते बरं, तुमचं काहीतरी वेगळं नाव ठेवते म्हणजे माझ्या लक्षात येईल. हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती महाराज असे असणारे कृष्ण महाराज वैद्य, मृदंगाची साथ सुंदर ते आपल्याला करतात महाराज. विनेकरी बाबा आहेत भगीरथ मामा खापे, आणि तसंच सुंदर अशा तुमच्या अंतःकरणापर्यंत माझा आवाज पोहोचवण्याचं काम जे करतात असे असणारे हरिभक्त परायण तुपे महाराज. अगदी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा महाराज. का टाळ्या वाजा म्हटलं माहितीये का, ज्या वेळेसपासून त्यांची साऊंड सिस्टीम आपण लावली ना महाराज, परंतु चेंजिंग नाही केली अजिबात नाही, दुसरे कोणीच आपल्या गावामध्ये आले नाही महाराज, म्हणून सुंदर अशी साऊंड सिस्टीमची साथ ते आपल्याला करतात. अगदी हरिभक्त परायण सर्वच जण आहेत असं म्हटलं तरी चालेल. आमचे विलास महाराज आहेत काळे, राधेश्याम महाराज दिवटे ज्ञानेश्वरी पारायण ते सुंदर करतात, ते सुद्धा उपस्थित आहेत. आपण सर्व महिला मंडळी आहात, पुरुष मंडळी आहात, बाबा सुद्धा आज या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, बसलेले आहेत. भगवंताच्या कृपेने मला जसं तो बुद्धी देईल तसं तुमच्या पुढे वेडोवाकुडे शब्द बोलण्याचा प्रयत्न मी करेल. कारण काय आहे ना, आतापर्यंत कुठंच इतकं भेले नाही इतकं तुमच्या समोर भेटे बरं. विठ्ठला विठ्ठला निळोपरा या अभंगामध्ये सांगतात की बाबा रे, जन्माला आल्याच्या नंतर जीवन का सार्थकी लावा. काय सांगितलं महाराजांनी, जीवन सार्थकी लावण्यासाठी 3 साधन सांगितले महाराज. नाम वाचे, श्रवण कीर्ती आणि पाऊले चित्ती समान. 3 साधन या अभंगामध्ये आपल्याला निरोपराय सांगतात महाराज की बाबा रे, जन्माला आलात ना, मग तुमचा काळ सार्थकी कसा लागेल. ऐका, काळ सार्थकी लावण्यासाठी साधन भरपूर आहेत, साधन भरपूर आहेत महाराज. माऊली ज्ञानोबा या हरिपाठामध्ये सुंदर वर्णन करतात महाराज. किती साधना सांगितल्या महाराज, योग, याग, जप, तप, ध्यान, धारणा, अनेक साधना सांगितल्या महाराज. पण या साधनेपेक्षा पलीकडचं साधन दुसरं कोणतं, ते नामचिंतनाचं. कारण माऊली ज्ञानोबा म्हणतात की तुमचं या साधनेने तुमचा काळ सार्थक होईल असं आहे, परंतु निळोपरा सांगतात की तुम्हाला अहंकार वाढल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराजाचं सुंदर महाराज हरिपाठामध्ये प्रमाण आहे, योग याग विधी येणे नाही सिद्धी आणि वायाची उपाधी दंभ धर्म. महाराज म्हणतात की तुम्हाला काळ सार्थक लावण्याचे अनेक साधनं आहेत, परंतु हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना सोपा आणि साध सरळ तुम्हाला सांगितलं माऊली ज्ञानोबारायांनी की तुम्ही काय करा, फक्त नामचिंतन करा, तुमचा काळ सार्थकी लागेल. विठ्ठल ऐका, ज्या निळोबारायांनी एवढ्या अट्टहासाने हे सगळं सांगितलं, हे सगळं केलं महाराज, मला सांगा त्या संत महात्म्याला हे सांगण्याचा अधिकार प्राप्त होण्यापर्यंत, त्या साध्य अवस्थेत सिद्ध अवस्थेला पोहोचण्यापर्यंत किती त्रास झाला असेल महाराज. ज्या निळोपरांनी तुम्हा आम्हा जीवावरती उपकार करण्यासाठी इथे आले महाराज, त्यांनी आपल्यावरती अफाट असे उपकार करून ठेवले. किती उपकार करून ठेवले हो महाराज. कुठून आले संत महात्मे तुम्हा आम्हावरती उपकार करण्यासाठी. तर महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशासाठी आलो तो महाराज, जगाच्या कल्याणा
आले घर जावैकुंठी आले घर जावैकुंठी आले घर जावैकुंठी उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावैकुंठी आले घर जावैकुंठी आले घर जावैकुंठी आले सुंदर असं प्रमाण त्यांनी दिलेलं महाराज तात्या महाराजांनी. येथे उपकारासाठी आले घरच्या. ऐका, संत महात्मे हे कशासाठी येतात? उपकारासाठी येतात. ऐका, एक जीव असा आहे की त्याला यावंच लागतं. एक जीव असा आहे की ते येत असतात आणि एक असा वर्ग आहे की त्याला आणावं लागतं महाराज. ऐका ना, आणावं लागतं ते निर्गुण निराकार असलेल्या भगवान पांडुरंग परमात्म्याला. हा, आणि येत असतात ते संत महात्मे. उजळवया आलो वाटा खरा खोटा निवाडा संत धरायाचन चढती धरायाचन चढती हरिमुखी गाता हरपली चिंता. ऐका, आता तसं नाही महाराज, लाईटीची सरी चिंता होती इथं प्रत्येकाला. महाराज म्हणतात की जन्माला आल्याचं सार्थक जीवन जर लावायचं असेल तर तुम्हाला भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागेल. पहिल्यापासून सुरू करू का? तुम्ही लयच बसला ना माझ्या दहाव्याच्या कीर्तनाला आल्यावनी. जरशीक स्माइल ठेवा. आता तो कुठं जुगाड लागलंय आमचं. ऐका, निरोपर आहे आपल्याला सांगतात की जन्माला आल्याच्या नंतर सार्थकता जीवनात फार महत्वाची. जीवन जर सार्थकी लागलं नाही महाराज तर नरकाची प्राप्ती अवश्य होईल. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मनुष्य जन्म मिळालाय महाराज, पण आपण काय करतो? ज्यावेळेस जन्माला यायचं त्यावेळेस भगवान परमात्म्याची आठवण काढतो आणि जन्माला आल्याच्या नंतर भगवंताला म्हणतो आम्ही तुझी आठवण काढली नव्हती, आम्ही तुला बोलवलं नव्हतं. मला सांगा महाराज, त्या गर्भामधल्या व्यातना दूर करण्यासाठी आपण भगवान परमात्म्याचं चिंतन केलं महाराज. त्यावेळेस देवाला म्हणलो, देवा एकदा या, एकदाच फक्त एकदाच ये आणि या दुःखातून मला काय कर. एक वेळा करी या दुःख वेगळे, एक वेळा करी या दुःख वेगळे, एक वेळा करी या दुःख वेगळे,
दुःखा वेग एक वेळ तरी या 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 दुःखा दुरिताचे आठवीन पाया आम्हाला नवस आठवीन पाया आम्हाला नवस आठवीन पाया नवस आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस आठवीन पाया आठवीन पाया माझा नवस एक वेळ करी या दुःखा वेगळे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की जीव जन्माला यायच्या अगोदर त्या भगवान परमात्म्याला बोलतो. किती जणाला आठवतो? किती जणाला आठवतं की आपण गर्भामध्ये देवाला बोललो? नाही महाराज. या मायेमध्ये या काळामध्ये आपण आलो की आपल्याला काही समजत नाही महाराज. माया पडते आपल्यावरती, भ्रमामध्ये गुंततोत महाराज की आई माझा आहे, बाप माझा आहे, आणि त्यावेळेस आपल्याला भगवंताचा विसर पडतो महाराज. ऐका, भागवतामध्ये सुंदर वर्णन केलेले नाथ महाराजांनी. निज आत्मा प्राप्तीला गुणी देवे केले मनुष्य येऊनी आणि देवाचा विश्वास पडूनी निज येऊनी निज पत्नी. महाराज म्हणतात की बाबा रे, जन्माला यायच्या अगोदर जीव म्हणतो मी तुझं भजन करेल, पण जन्माला आल्याच्या नंतर विसर पडतो महाराज. या संसारामध्ये गुंततो तो, इतका गुंततो महाराज. प्रत्येकाला असं वाटतं महाराज, हा संसार मला जन्मोजन्मीचा आहे. हा संसार काय आहे? जन्मोजन्मीसाठी माझाच आहे, मी आता मरणार नाही असं प्रत्येकाला वाटतं. मला सांगा महाराज, इथं बसणाऱ्याला किती जणाला असं वाटतं मरणार आहोत? बरं, मरावा कोणाकोणाला वाटतं? मला तर नाही वाटत बाबा. तुम्हाला वाटत असेल तुम्ही सांगा मला. ऐका, इथं कोणालाच मरावं वाटत नाही महाराज, पण इथं राहत सुद्धा कोणीच नाही महाराज. राहण्यासाठी कोणीच आलं नाही महाराज. प्रत्येकाला जायचंय. जीव जन्माला आलाय म्हणजे मरणार. ऐका, जन्माले बाळा त्याची वाट पाय काला, त्याची वाट पाय काला, त्याची वाट पाय काला. जन्माला आलेल्या प्रत्येकाची महाराज म्हणतात काळ काय करतो? वाट पाहतो महाराज. ऐका, सुंदर असा गजानन महाराजाला आवाज दिलेला महाराज. खाली बसल्याच्या नंतर असं वाटतं महाराज त्यांच्यासारखंच मला गाता यावं, पण इथं आल्याच्या नंतर नाही महाराज. वो किसी की बात नाही महाराज, किसकी बस की बात नाहीये. येड्या गावाचे काम नो हे, येड्या गावाचे काम नो हे, येड्या गावाचे काम नो हे, येड्या गावाचे काम नो हे. तुझा मने जे पाहिजे जातीचे, मने जे पाहिजे जातीचे, पाहिजे जातीचे, मने जे पाहिजे जातीचे.
काम इथं महाराज येड्या गबाळाचं काम नाहीये, जातीचं लागतं महाराज, त्याच्याशिवाय येत नाहीये. आणि सुंदर अशी साधना या मंडळीकडून घडते महाराज. ऐका, वारकरी जीवन जगणं सोपं नाही महाराज. ज्यावेळेस इथे यावं लागतं त्यावेळेस काहीच येत नाही महाराज, पण इथं आल्याच्या नंतर त्या भगवंताची कृपा झाली ना की मग दगडातून सुद्धा वेद, आणि दगडातून रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बोलतात महाराज, त्याची कृपा झाल्यावर बरं, नाहीतर त्याच्याशिवाय काहीच नाही महाराज. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला महाराज, ज्यांचा आता समाधी सोहळा सुंदर असा पार पाडतो महाराज आपण. अहो रेड्याच्या मुखातून जर त्यांनी वेद बोलवले असतील महाराज, जड भिंती जर त्यांनी चालवली असेल, तर मला सांगा आताच्या काळामध्ये जर माझे माऊली ज्ञानोबराय असते तर काय काय केलं असतं महाराज. त्या काळामध्ये महाराज आज त्यांच्या ज्ञानेश्वरीवर, आज त्यांच्या अमृत अनुभवावर, आज त्यांच्या हरिपाठावरती महाराज अमेरिकेमध्ये सुद्धा PhD करतात लोक. आज जो ग्रंथ व्यासांनी लिहिला आणि आपल्या समोर मांडला, श्रीमद भागवत कथा महाराज महापुराण, जे परीक्षित राजाने जीवन जगणं आणि मरणं हे शिकवलं महाराज. परीक्षित राजाने आपल्याला 7 दिवस दिले ते महाराज. परीक्षित राजाला, परीक्षित राजा कोणी दुसरा नाही महाराज, तुम्ही आम्ही येतं. प्रत्येकाला 7 दिवस आहेत महाराज, मोजा, प्रत्येकाकडे 7 दिवस आहेत. पण त्या 7 दिवसामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं आहे हे त्यांनी ठरवलं पाहिजे. मी तुम्हाला सांगत होते की ज्या माऊली ज्ञानोबरायांनी जड भिंती चालवली, ज्या माऊली ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, कोणी म्हणतं महाराज ज्ञानेश्वरी लिहिली, माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नाही लिहिली, फक्त ती वदविली महाराज, सांगितली, आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली महाराज. ज्या सच्चिदानंद बाबांना महाराज नाव का मिळालं माहितीये का? ते मरून त्यांची अंत्ययात्रा चालली होती महाराज, आणि ते जिवंत करून माऊलींनी त्यांच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तो ग्रंथ वाचण्यासाठी दुर्दैव असं आहे महाराज की आपल्या महाराष्ट्रातले लोक त्याला वाचत नाहीत महाराज. त्या ग्रंथाला आज मी सांगते तुम्हाला, ज्यावेळेस आम्ही आळंदीला होतो ना महाराज, तर आमच्यापाशी राहायला होते अमेरिकेचे लोक, आणि ते लोक PhD करत होते महाराज त्याच्यावरती, इतका अभ्यास करत होते, त्याच्यामधले काय काय घेत असतील महाराज ते. आज आपण म्हणतो शस्त्रास्त्र आपण सुद्धा निर्माण केलं असतं महाराज ते, पण आपल्यामध्ये ती बुद्धिमत्ता भ्रष्ट झालेली महाराज. आपण फक्त काय करतो माहितीये का, फक्त एखादा जर वर चालला तर त्याला खाली खेचण्याचं काम हे आपल्या महाराष्ट्रात आहे महाराज. पण ही पवित्र भूमी महाराज की ज्या भूमीमध्ये संत महात्मे जन्माला आले, भगवान परमात्म्याने इथेच अवतार घेतला महाराज, दुसरी भूमी का स्वीकारली नाही? अमेरिका, जपान इकडे का नाही जन्म घेतला महाराज? महाराष्ट्रात, भारतातच का घेतला? अहो तीर्थक्षेत्र जरी पाहिले ना आपण तर सगळे आपल्या भारतात आहेत महाराज, जे तीर्थक्षेत्र आहेत की आज महाराज अमेरिकेतून लोक ते तीर्थयात्रा बघायला येतात महाराज. पण आपल्या लोकांना त्याचं महत्व नाही, आपल्या लोकांना ज्ञानेश्वरी वाचायला टाइम नाही, आपल्या लोकांना हरिपाठाला बसायला टाइम नाही, कशाला साठी टाइम नाही महाराज. पण इथे सांगितलंय महाराजांनी, तुम्ही काय करा, भगवंताचं अखंड चिंतन करा, तुमचा उद्धार होईल महाराज. पण आपण ते करत नाहीत. मी सांगत होते तुम्हाला, काय सांगत होते, झोपल्या काका झोपू नका बर का, कारण आत्ताची एक डुकला झालाय, आत्ताशी कीर्तन सुरू झालंय. मी तुम्हाला विचारते का तुम्ही माझ्या कीर्तनाला आलात? माझ्या नाही म्हणजे देवाच्या कीर्तनाला आलात, पण तुम्ही आलात म्हणून तुम्हाला विचारते. तुम्ही आलाच नसता तर काय तुमच्या गोदडीत येऊन विचारलं असतं का? नाही ना महाराज. ऐका, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाचं काम आहे ज्ञानेश्वरी वाचावा, चांगदेव 65 वाचावा, अमृत अनुभव वाचावा, आम्ही हरिपाठ वाचावा. आज महाराज दिवटे महाराज फक्त एकटेच पारायण करत होते, मी पाहिलं. आपल्या गावामध्ये वाचवणार कोणीच नाही का? तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तरच वाचतान, तुम्ही जर हरिपाठ वाचला तरच वाचतान, नाहीतरी जन्म ऐका जमत नाही महाराज. इथे आल्याच्या नंतर प्रत्येकाने काहीतरी शिदुरी बांधून ठेवली पाहिजे, कारण तो काळ काय पाहतोय. महाराजांनी प्रमाण दिलंय,
काळ रात्र आणि दिवस वाट पाहतोय महाराज. ऐका किती वाट पाहतो सांगू का तुम्हाला. एक वेळेस तर असं झालं महाराज, काळापाशी काहीच चालत नाही महाराज. मला सांगा त्याला 10-5 रुपये देऊन तो आपली ऐकेल का? म्हणावा आपण त्याला की हे बघा आज तुम्ही मला न्यायला आलात, नेमका आजच आमचा सप्ताह सुरू झालाय आणि मला ज्ञानेश्वरी पारायण करायचंय, 7 दिवस मला संधी द्या, असं जर त्याला म्हणलो तर मला सांगा तो आपल्याला परवानगी देईन का? नाही ना महाराज. ऐका ना, मग प्रत्येकाने इथं आपलं गाठोडं बांधून ठेवलं पाहिजे. धनाचं नाही, पैशाचं नाही. पैसा कुठपर्यंत काम येणार आहे महाराज? तुम्ही कितीही मोठा बंगला बांधा ना, तो तुमच्या बरोबर येणार आहे? अहो सून बसायला पाठ देत नाही, पाठ मेल्यावर. असंच एक कीर्तनामध्ये महाराज, माझ्या कीर्तनाला एक बाबा आले आणि त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही एवढा मोठा बंगला बांधला, समोरच बंगला होता. ते म्हणले हो बांधला, चला चहा घ्यायला. म्हणलं नको, पण मला सांगा तुम्ही एवढा मोठा बंगला बांधला, तुम्हाला शेवटची आंघोळ नेमकं बाथरूम मध्ये घालणार आहेत का बाहेर? शेवटची आंघोळ सुद्धा बाथरूम मध्ये महाराज नाहीये. मग तुम्ही 10 लाखाचं बाथरूम बांधा, नाही तर 20 लाखाचं बांधा, तरी सुद्धा शेवटची आंघोळ बाहेरच आहे महाराज. सून पाठ सुद्धा देत नाही. पाठ मागितला तर म्हणती माझा पप्पे त्याच्यावर बसून जेवतोय, देत नाही महाराज. का? एवढं या संसारामध्ये दुःख आहे महाराज, एवढं दुःख आहे. रात्रंदिवस आपल्याला ठेसा लागतात महाराज, पण तरी सुद्धा कळत नाही आपण मंदिराकडे जावं, तरी सुद्धा कळत नाही आपण सप्ताह सुरू झालाय कीर्तनाला जावं, तरी सुद्धा कळत नाही आपण ज्ञानेश्वरी पारायण वाचावं, तरी सुद्धा कळत नाही महाराज. तरी सुद्धा कळत नाही आपण जाऊन बाबांच्या आश्रमामध्ये काहीतरी सेवा करावी, नाही कळत महाराज. आम्ही संसारामध्ये एवढे मोहित झालोत, एवढे मोहित झालोत, एवढे ग्रासलोत महाराज त्याच्यामध्ये, की आम्हाला दुसरं काहीच आठवत नाही महाराज, काहीच आठवत नाही. ऐका ना, महाराज मंडळींनी वर्णन केलेलं आहे महाराज, संत जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केला, नरदेहाचे आयुष्य जाण न मिळे कोटी वेचिता सुवर्ण, आणि ते म्या नाशिले संपूर्ण आपणा आपण. महाराज म्हणतात की ते आयुष्य मला इतकं कोट्यावधी रुपये जरी दिले असते तर भेटलं नसतं, पण ते मला मिळालं, पण ते मला अजिबात कळलं नाही. विषय असा आहे महाराज, पवित्र असा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला, पण तो कळाला नाही, कळाला अजून. कीर्तन संपत आलं तरी नाही कळाला. विठ्ठला विठ्ठला पवित्र असा नरदेह तुम्हाला मला मिळाला, पण कळाला अजिबात नाही. आणि ऐका, जे स्वर्गामध्ये देवता राहतात त्यांना तो कळाला पण मिळाला नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाही, किंवा स्वर्गीचे अमर इच्छिताती रज, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. महाराज म्हणतात की स्वर्गातल्या देवांना तो देह कळाला पण मिळाला नाही. मग मला सांगा, पवित्र असा नरदेहाला जन्माला आल्याच्या नंतर आपण भजन करत नाहीत, बरं मला सांगा एखादा सुज्ञ ऐकणार असेल तर म्हणतील की या देहा शरीरामध्ये अजिबात घाण नाही का? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार ना अपवित्र. याच्यासारखं अपवित्र दुसरं काहीच नाही महाराज. मग महाराज तुम्ही म्हणतात की या देह शरीराचे स्वर्गातले देव इच्छा करतात, काय इच्छा करतात महाराज? काय इच्छा करतात बरं सांगा मला. त्या स्वर्गामध्ये कशाची कमी महाराज? तेथ अमरत सिंहासन, ऐरावता सारखी वाहन. अहो तिथं कशाचीच कमी नाही महाराज. इतकं सुंदर राज्य येते तरी सुद्धा इथं जन्माला काय येतात, काय येण्याची इच्छा करतात? कारण इथं आल्याच्या नंतर देहाचं सार्थक आहे महाराज, अन्यथा दुसरीकडे नाही. ऐका ना, तो तुम्हाला आम्हाला मिळालाय. फक्त कोट्यावधी जरी रुपये तुम्ही खर्च केले तरी हा पवित्र नरदेह तुम्हाला मिळणार नाही महाराज. आज तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन पहा महाराज, एक एक पार्ट महाराज, ज्याचं दुखतंय ना त्याला अनुभव आहे, ज्याने दवाखाना पाहिला ना त्याला अनुभव आहे महाराज. 10 नाही, डॉक्टरला मरायच्या वेळेस म्हणतो 20 लाख घे पण मला जीवनदान दे म्हणतो महाराज प्रत्येक जण. का? मला जगायचंय, आणखीन प्रत्येकाला जगण्याची आशा आहे, पण जगत कोणीच नाही महाराज. प्रत्येकाला जायचंय, तो काळ रात्र आणि दिवस आपली वाट पाहतोय महाराज. ऐका, काळ नाहीला आल्याच्या नंतर त्या काळा पशी अशी वशिलीबाजी काही चालत नाही महाराज. 10-5 रुपये देऊन तो काय वापस जाणार नाही, जाईन का? काळाची एवढी पडेल बाजूला, काळाची एवढी पडेल बाजूला, काळाची एवढी पडेल बाजूला, काळाची
तुम्हा माया बाप काळाची उडी पडेल काळाची उडी पडेल जेव्हा नवेना तेव्हा माया सोडविना तेव्हा माया बाबे काळाची उडी पडेल महाराजांनी सांगितलं काळाची उडी पडेल बा जेव्हा. महाराज म्हणतात ज्यावेळेस तुम्हाला काळाची उडी पडेल त्यावेळेस कळेल. ऐका नाथ महाराज सांगतात, महाराज एका ठिकाणी सांगता आता न वाटे खरे भोगेता बरे जाणविल. महाराज सांगतात की ज्यावेळेस तुम्हाला भोगायला येईल ना त्यावेळेस कळेल. महाराज ऐका एक दृष्टांत तुम्हाला सांगते. तुम्ही इतके बोर झालेला दिसतात मला. आधीच मला लाईटने जास्त बोर केलं आणि तुमच्याकडे पाहून मी जास्त बोर होते. तुम्ही फक्त माझ्याकडं बघून बोर होऊ नका. ऐका एक दृष्टांत तुम्हाला गोड सांगते. एका सरदारजीने काय केलं माहिती का महाराज, शेजाऱ्याला आफाट मारलं. एवढं मारलं महाराज, एवढं मारलं की त्यांची केस डायरेक्ट हायकोर्टामध्ये गेली. कोर्टात गेल्याच्या नंतर महाराज आता जज समोर गेल्याच्या नंतर त्या जजने विचारलं, म्हणले तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला का मारलं? ते म्हणले काही नाही, दुसरं काहीच नाही झालं म्हणले आमचं. तो मला डुक्कर म्हणला होता. तो म्हणला कधी म्हणला होता नेमकं? तो म्हणला त्याला झाले 3 वर्ष. मग ते म्हणले तुम्ही आता का मारलं? ते म्हणले काय आहे ना, मी शेतामध्ये ऊस तोडी येणार होती म्हणून शेतात गेलो आणि गेल्याच्या नंतर तिथं मला एक डुक्कर दिसलं आणि मग मला कळलं डुक्कर कशाला म्हणते. तसं महाराज म्हणतात सांगत ना आता न वाटे खरे आणि भोगत ना बरे. ज्यावेळेस तुम्हाला भोगायला येईल ना महाराज त्यावेळेस कळेल. बरं हसण्यावर नेऊ नका महाराज. कितीतरी ओव्या, कितीतरी ग्रंथातले तुम्हाला अभंग कितीतरी सांगेल मी, सांगता येतील मला एवढे महाराज की महाराज म्हणतात तुम्ही कोट्यावधी धन जरी दिलं ना तरी सुद्धा अर्धा क्षण कमी पडेल. तिथं कोटी वेचिता सुवर्ण नरदेहाचे आयुष्य जाण न मिळे अर्धा क्षण नाना साधने करिताती. महाराज म्हणतात तुम्ही नाना साधने करा पण तुम्हाला अर्धा क्षणाचा सुद्धा तिथं क्षण मिळू शकत नाही. महाराज काळ आला की उचलून नेतो महाराज. आताच मला वाटतं महाराज काल परवा आता घटना घडलेली. वारकरी बाबा होते ते अगदी इतकी श्रद्धा होती महाराज भगवंताप्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड नामचिंतन करायचे. महाराजांच्या दिंडीमध्ये ते हमेशा असायचे. महाराज पंढरपूरला गेले, आता कार्तिकीचं दर्शन करून आले महाराज आणि घरी आल्याच्या नंतर त्यांना अटॅक आला महाराज. ही सत्य घडलेली घटना आहे महाराज. एवढी श्रद्धा त्या व्यक्तीची होती महाराज, त्या वारकरी बाबांची होती की इतकं म्हणजे बसले ना की दुसरं काही चिंतनच करत नव्हते महाराज. ज्ञानेश्वरीच्या ओव्या तर इतक्या पाठ होत्या त्यांच्या. अर्धा तास जरी माणूस त्यांच्यापाशी बसला ना तर असं वाटत होतं कीर्तन का प्रवचनच सुरू आहे महाराज. व्यर्थ आपुली वाचा शुनू नये हे वारकऱ्याला कळतं महाराज. आणि इतकं जीवन त्यांचं धन्य झालं की पांडुरंगाचं दर्शन करून ते घरी आले महाराज. मध्ये सुद्धा नाही बरं, कुठंच नाही गेले महाराज. घरी आले, जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर वारले महाराज. ते आपल्या बर्गे कंपनीचे पाहुणे आहेत ते महाराजांचे त्याचे. ही वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये धावे महाराज की देवा तुझ्या दारामध्ये जर मरण आलं ना तरी चालेल. ऐका भगवंताच्या दारामध्ये मरण येण्यासाठी रात्र आणि दिवस भजन करून फायदा नाही महाराज. तुम्ही म्हणता की आम्ही भजन रात्रंदिवस करतो, ते भजन कसं असलं पाहिजे महाराज, कसं असलं पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा रंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ नाचा समारंभ कीर्तनाचा 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 समारंभ निर्दंब सर्वता
निर्धंब पद्धतीने भगवंताची भक्ती करतो ना, त्याचा काय होतो महाराज? काळ सार्थकी लागतो. ऐका ना, काळ सार्थकी लावण्यासाठी कितीतरी साधनं, कितीतरी उपाय करता येतील, परंतु नामचिंतना इतकी ताकद कशातच नाही महाराज. अभंगाचं प्रथम चरण. नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले समान, पाऊले समान, समान काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, पाऊले नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान. ते भगवान परमात्म्याचं निरोपराय सांगतात की काय करा, नाम वाचे, सतत भगवंताचं नामचिंतन करा. बरं, चिंतन करून भागेल का? श्रवण कीर्ती. ऐका ना, महाराज म्हणतात तुम्ही काय करा, अखंड नामचिंतन करा, अखंड श्रवण त्याच्या नामाचं करा. मग काय होईल महाराज? ऐका ना, महाराज सांगतात इतका सुंदर देव येतो, एवढा सुंदर आहे. आपण जर त्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेलो महाराज, तर असं वाटतं जाऊन त्याला कडकडून मिठी मारावी, आपल्या जवळ त्याने यावं, आपण त्याच्या जवळ जावं महाराज, आपण त्याच्यापाशी आणि तो आपल्यापाशी राहायला पाहिजे. आता दुसरं कोणीच नको देवा, फक्त तू मला पाहिजे. ही भावना जी होती ना, त्याचा परमार्थ सक्सेस होतो बरं का. ऐका, ज्या संत महात्म्यांनी त्या पांडुरंगाची सेवा केली, जी साधना केली, आपण त्या देवाला पाहिल्याच्या नंतर मोहित होतो महाराज. काय सुंदर आहे माझा देव. आपण जर असं बसल्या बसल्या आठवलं महाराज, अरे देव इतका सुंदर आहे, विठेवरती उभा आहे, मखमली असे कपडे त्याच्या अंगावरती आहेत, तो इतका सुंदर दिसतोय, एवढा सुंदर दिसतोय की अवघ्या त्रिभुवनात त्याच्या इतकं सुंदर दुसरं कोणीच नाही महाराज. किती सुंदर आहे देव, किती सुंदर आहे. ऐका, थोडा प्रसंग तुम्हाला सांगते जाता जाता. ऐका, कानोपत्र नावाची जी एक वेश्याची मुलगी होती महाराज, एवढी कोमल होती, एवढी कोमल होती महाराज, की तिच्या पान जर खाल्लं ना तर कंठातून दिसत होतं महाराज, एवढी ती सुंदर होती महाराज. पण तिला वारकऱ्यांच्या मुखामधून तिने ऐकलं होतं, एवढा सुंदर आहे आमचा देव, एवढा सुंदर आहे. अहो त्याचं रूप पाहिलं ना, इतकं मोहित होतात महाराज. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या अभंगामध्ये सुंदर असं जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं. एवढा सुंदर आहे तो देव. तिने ऐकलं महाराज ते, आणि ऐकल्याच्या नंतर तिला अशी धारणा झाली, अशी भावना झाली महाराज, की मी सुद्धा त्या देवाकडे जावं, मी सुद्धा त्या देवाला पाहावं महाराज. पण तेव्हा ते स्वतंत्रता नव्हती महाराज, महिलांना तितकी स्वतंत्रता नव्हती महाराज की देवापर्यंत ती पोहोचेल. पण तिचा अट्टहास होता. वारकऱ्यांच्या पाठीमागे लपत 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 पंढरपूरपर्यंत आली महाराज. गेली रावळामध्ये, गेल्याच्या नंतर त्या पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये गेली. गेल्याच्या नंतर त्या देवाला पाहिलं महाराज, त्या देवाला हात लावून पाहिलं महाराज. तो किती कोमल आहे, असं म्हणतात की तो माझ्यापेक्षा कोमल आहे, राजसी आहे, गोमटा आहे, एवढा सुंदर आहे तो देव. ते पाहण्यासाठी
ती इतक्या दुरून तिथं आली महाराज. आल्याच्या नंतर त्या देवाजवळ गेली, देवाला पाहिलं महाराज. देव कसा आहे, किती कोमल आहे, किती सुंदर आहे. त्या देवाला पाहिलं महाराज. इतकी मोहित झाली, एवढी मोहित झाली आणि जवळ गेली. गेल्याच्या नंतर चरणावरती मस्तक टेकलं महाराज. आणि मस्तक टेकल्याच्या नंतर अशी एक भावना निर्माण झाली की देव माझ्यापेक्षा कोमल आहे का, देव माझ्यापेक्षा कोमल आहे का, देव किती कोमल आहे हे तरी पाहू. म्हणून तिने काय केलं माहिती का महाराज, आपलं बोट पायावरती ठेवलं महाराज. आणि ठेवल्याबरोबर ते आत गेलं महाराज. एवढा देव कोमल आहे महाराज. आज सुद्धा ते ओळखणं आपल्याला पाहायला मिळतं बरं का महाराज. एवढा देव कोमल आहे. मग मला सांगा, त्या देवाला आपण जर बसल्या बसल्या धारणा त्याची केली, आपण ज्या वस्तुस्थिती आहेत, ज्या स्थितीमध्ये आहेत, त्याच स्थितीमध्ये भगवान परमात्मा प्राप्त करून घेता येतो बरं. भगवंत आपल्या जवळ येतो, फक्त बोलवणारा त्या पद्धतीचा असला पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल काळ कुणी कुणी सार्थकी लावला महाराज. अनेक प्रमाण तुम्हाला सांगता येतील, अनेक कथा भाग तुम्हाला सांगता येतील, प्रमाण देऊन सुद्धा सांगता येईल. अहो, ज्या परीक्षित राजाने 7 दिवसामध्ये आपला स्वतःचा उद्धार करून घेतला महात्म्याच्या कृपेने, आणि हे जगत चालतं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराज. आज आपण इथे सगळेजण उपस्थित आहोत महाराज. एकदम निवांत असं कीर्तन ऐकतोत महाराज. ते फक्त आणि फक्त माझ्या राजासाठी बरं महाराज. ऐका ना, ज्या राजांचं जीवन एवढं त्यागी होतं महाराज, त्यांनी काळ सार्थकी लावला. मला थोडीशी संधी देताल का? सगळ्यांच्या परमिशनने सांगते. ऐका, मला असं वाटतं महाराज, माझ्या आवडीचं दैवत माझे राजा आहेत महाराज. ज्यांचं नाव जरी मुखामध्ये घेतलं ना महाराज, तर अंतःकरणामध्ये ठाव फुटतो महाराज, की ज्या राजाने आम्हाला जन्माला घातलं, ज्या राजाने आम्हाला जीवन दान दिलं. आपण म्हणतो महाराज देवाने आम्हाला जीवन दान दिलं. नाही महाराज, आज जर माझा राजा घडला नसता, आज जर माझा राजा ह्या आपल्या भारत भूमीमध्ये नसता, तर मला नाही वाटत महाराज आपण इथं कीर्तन केलं असतं. मला नाही वाटत महाराज आपण इथं आला असतो. ऐका, जे संत महात्म्याच्या कीर्तनामध्ये माझा राजा आसन टाकून बसत होता महाराज, ज्या कीर्तनामध्ये माझा राजा बसायचा ना, आसन टाकून जमिनीवरती बसत होते महाराज. कोणत्या सिंहासनावरती बसत नव्हते. अहंकार रहित परमार्थ केला, अहंकार रहित हे राज्य घडवण्याचा प्रयत्न केला आहे, महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला महाराज माझ्या राजानं. ऐका ना, माझ्या राजांचा इतिहास तुम्हाला थोडासा सांगते आणि माझं कीर्तन संपवते. मला माहिती आहे महाराज, माझं कीर्तन संपलेलं आहे, वेळ संपलेली आहे, तरी सुद्धा तुमच्याकडून वेळ काढते की ज्या राजाने माझ्या कोणत्याही जातीचा विचार केला नाही, कोण्याही पंथाचा विचार केला नाही महाराज, प्रत्येकाला सोबत घेतलं आणि हे महाराष्ट्र घडवलं महाराज. अवघं महाराष्ट्र आज माझ्या राजाच्या नावाने दुमदुमतय महाराज. ऐका ना, महाराज पन्हाळगडावरती होते, महाराजांनी अफजल खानला फाडलं होतं. विकारी नाम संवत्सर षष्टीसह सप्तमी होती महाराज. तारीख होती 10 ऑगस्ट 1659. महाराजांनी अफजल खानला फाडल्याच्या नंतर विजापूर संतप्त झालं होतं आणि विजापूरकरांनी महाराजांना मारण्यासाठी महाराज सिद्धी जोहर पाठवला होता. सिद्धी जोहर तसा पाठवला नाही, तर सिद्धी जोहर सोबत 42,000 सैन्याचा बेडा पाठवला होता महाराज. आणि त्या 42,000 सैन्याचा बेडा त्या पन्हाळगडाला पडलेला होता महाराज. महाराजांना गड सोडणं ही गोष्ट अतिशय महत्वाची होती महाराज. महाराजांनी गड सोडण्यासाठी तारीख ठरवली होती 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा, आणि तोही गुरुवारचा दिवस होता महाराज. पवित्र असा गुरुवारचा दिवस होता. चांदणं पडलेलं होतं महाराज. महाराजांना गड सोडणं अतिशय गरजेचं होता. महाराजांनी सगळी बाजी प्रभूवरती बाजी टाकली महाराज आणि सांगितलं आज रात्री आपण इथून निघलो पाहिजे. महाराजांनी सांगितल्या पद्धतीने बाजी प्रभूंनी नियोजन केलं महाराज. 600 मावळे बरोबर घेतले, 2 पालख्या सज्ज केल्या. एका पालखीमध्ये महाराज बसले आणि एक पालखी रिकामीच पाठीमागे चलत होती महाराज. रात्री 10 वाजता त्या गडाचा दरवाजा खोलला, बाहेर निघले आणि रात्र अशी होती महाराज. एवढी रात्र भयानक होती, वरून धो 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 पाऊस पडत होता, तरी सुद्धा माझ्या राजांच्या अंगातून नुसता घाम निघत होता महाराज, नुसता घाम निघत होता महाराज. अशी अवस्था त्या मावळ्यांची होती, अशी अवस्था माझ्या बाजी प्रभूंची होती महाराज, अशी अवस्था माझ्या राजांची होती. राजा शांत रहा, भिवू नका, आम्ही आहोत, हा धीर देणारे मावळे माझ्या राजांच्या सोबत होते महाराज. ऐका ना, माझा राजा घडला, आपण घडलो. माझा राजा नसता तर आपण घडलो नसतो महाराज. आज माझ्या माता माऊलीच्या कपाळावरती कुंकू दिसतंय महाराज, त्याचा अधिकारी फक्त माझा राजा आहे महाराज, माझा राजा आहे महाराज, माझा राजा आहे. ऐका ना, महाराजांना गड सोडणं ही गोष्ट अतिशय महत्वाची होती. महाराजांनी गड सोडण्याचं नियोजन केलं. महाराज त्या गडाच्या बाहेर पडले महाराज.
अंधारी रात्र होती महाराज, चांदणं पडलेला होता. समोर गेल्याच्या नंतर महाराज लक्षात आलं महाराज, एक पावन खिंड, त्याला घोडखिंड असं म्हणतात, गजापूर नावाचं गाव लागलं महाराज. त्या गावापाशी गेल्याच्या नंतर पाठीमागून गनिम येतोय. बाजीप्रभूंना कळालं महाराज. पुढे गेल्याच्या नंतर अंधारामध्ये डोळे चमकल्याच्या नंतर महाराज समजलं, ज्या अर्थी डोळे चमकतात त्या अर्थी वाघाचे नसले पाहिजे, तर गुप्तचर असले पाहिजे महाराज, गुप्तचर असले पाहिजे. मग ठरल्याप्रमाणे पालखी पुढे आली महाराज. जी रिकामी पालखी होती ती पुढे आली. राजांसारखा दिसणारा, राजांसारखाच पोशाख केलेला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा व्यक्ती महात्मा आमचा मावळा पुढे आला महाराज. तो मावळा पुढे आला. त्या मावळ्यांचं नाव काय होतं माहितीये का महाराज? शिवा काशीद नावाचं नाव होतं महाराज. त्याचं शिवा काशीद नाव असं होतं महाराज, की ते नाव ऐकल्याच्या नंतर काळाला सुद्धा थरकाप सुटावा महाराज. ऐका ना, माझ्या राजांचं समोर आले शिवा काशीद आणि माझ्या राजांना म्हणू लागला, राजा राजा आता दिसतो का नाही शिवाजी महाराजांसारखा? राजा आता दिसतो का नाही माझ्या राजासारखा? आता दिसतो का नाही? सांगा ना, मी तुमच्यासारखाचा पोशाख केलेला आहे, तुमच्यासारखं शृंगार केलेला आहे, मला सांगा ना राजा, मी तुमच्यासारखं दिसतो का नाही? राजांनी पाहिलं महाराज आणि राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले महाराज. माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि वेळ अशी होती महाराज, प्रसंग अतिशय कठीण होता महाराज. राजांनी जे गड सोडला होता ना महाराज, त्या गडावरती 42,000 सैन्याचा बेडा होता आणि माझ्या राजाला ज्या गडावरती जायचं होतं ना महाराज, त्या गडावरती सुद्धा सुर्वे यशवंतराव सुर्वे या मराठ्यांचा बेडा पडलेला होता महाराज. प्रसंग अतिशय कठीण होता महाराज, प्रसंग अतिशय कठीण होता. शिवा काशीद नावाचा मावळा पुढे आला महाराज आणि महाराजांना सांगितलं, महाराज राजा आता घाबरायचं नाही, राजा अजिबात घाबरायचं नाही. आता तुम्ही विशालगडावरती पोहोचतो ना राजा मी जाणार तुमच्या स्वरूपामध्ये, त्या सिद्धी जोहर जवळ मी जाणार. हा पण ही साधना, ही भक्ती मला त्या मावळ्यामध्ये दिसली महाराज. ऐका ना, तुम्हाला परमार्थच करावा, परमार्थ करता येतो महाराज, परमार्थ करता येतो, पण माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, याला परमार्थ म्हणतात महाराज. ऐका, मावळ्यांच्या समोर राजा उभा आहेत, राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. बाजीप्रभूंनी सांगितलं, महाराज आपण जावं आता. बाजीप्रभूंनी सांगितलं, महाराज आपण जावं आता, जावं. महाराजांचे शब्द, महाराज गहिवरले महाराज. महाराज म्हणले, अरे तुमच्यासारख्या मावळ्यांना, तुमच्यासारख्या शूरवीरांना, तुमच्यासारख्या मित्राला सोडून मी जाऊ शकत नाही, मी जाऊ शकत नाही. ऐका ना राजा, जावं लागेल तुम्हाला. ऐका, बाजीप्रभूंचं एक वाक्य महाराज एवढं आवडतं मला, लाख मरावेत पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राज, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. एवढं सुंदर वर्णन ऐकलं महाराज गहिवरले महाराज. बाजीप्रभूंनी शपथ घातली, आई भवानीची शपथ आहे तुम्हाला राज, इथून जावं लागेल तुम्हाला. आणि गेल्याच्या नंतर तोफांच्या आवाजामध्ये आम्हाला आवाज द्या राज, आम्ही त्यावेळेस इथून निघून जाऊ महाराज. ऐका ना, माझे राजा तिथून निघाले महाराज. प्रसंग अतिशय कठीण होता. 300 मावळ्यांनी महाराजांना कडक केलं आणि महाराज आता विशालगडावरती पोहोचले महाराज. पोहोचल्याच्या नंतर तोफांच्या आवाजामध्ये आवाज दिला, बाजी तुम्ही लवकर या, बाजी तुम्ही लवकर या, आम्हाला तुमची गरज आहे, तुमच्यासारख्या जिवलग मित्राची आम्हाला गरज आहे, बाजी तुम्ही लवकर या. बाजींच्या कानावरती आवाज पडला महाराज आणि बाजीप्रभूंना अतिशय आनंद झाला महाराज. जगण्याचा नाही महाराज, मरण्याचा आनंद झाला. बाजीप्रभू म्हणतात, अरे आता जर माझी माती जगली असेल, आता जर माझा महाराष्ट्र जगला असेल, आता जर माझा राजा जगला असेल ना, तर एका राजासाठी एक बाजीप्रभू मेला तरी चालेल महाराज. ऐका, ज्या राजासाठी वार झेलले महाराज छातीवरती, सपासप त्या लोकांनी महाराज माझ्या बाजीप्रभूवरती वार केले महाराज, पण माझे बाजीप्रभू हरले नाही महाराज, शेवटपर्यंत लढत राहिले. आणि ज्यावेळेस तोफांचा आवाज ऐकला त्यावेळेस प्राण सोडला महाराज, प्राण सोडला. ज्या राजांचं वाक्य ऐकल्याच्या नंतर बाजीप्रभूंना अतिशय आनंद झाला. बाजी तुम्ही लवकर या, असं आपल्याला कोणीतरी म्हणावं महाराज की तुम्ही लवकर या. हा, अहो ज्या राजांचं चरित्र आपण डोळ्यासमोर आणलं ना महाराज, तर असं वाटतं महाराज खरंच
त्यांच्यासारखं जीवन दुसरं कोणी जगू शकत नाही महाराज. इतकं त्यागी राजसी वैभव होतं महाराज, तरी सुद्धा एवढा त्याग होता. दऱ्या खोराने नाचावं माझ्या राजांनी, पळावं रात्रीचं, आपल्यासाठी रात्रचं दिवस, दिवसाची रात्र केली महाराज. आणि हे महाराष्ट्र स्वतंत्र करण्याचं काम त्यांनी केलं महाराज. ऐका ना, एवढं सुंदर माझं राजा महत्व इथे होऊन गेलं महाराज. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. ऐका, सगळे काही संत महात्मे होऊन गेले महाराज. आपल्याला प्रत्येकाची कथाभाग सांगता येईल, पण वेळ संपत गेला. तुम्ही ऐकलं त्यात धन्यवाद. ऐका, म्हणून भगवंताची भक्ती करत असताना, साधना करत असताना महाराज त्या मावळ्यांचा काळ सार्थकी लागला महाराज. मला सांगा, मग तुमचा आमचा लागणार नाही का? लागेल ना महाराज. मग काय केल्याने लागन महाराज? ऐका ना, काळ सार्थक केला त्यांनी. धरिला म्हणी विठ्ठल, त्या विठ्ठलाला अंतःकरणामध्ये धरलं ना, आपला काळ सार्थकी लागतो. ऐका ना, जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळ आल्यावर जायचंय सगळ्यालाच मरून. मेल्यावर रडतील शेजारी वरून परून, पण तुला टाकतील ना पुरून. म्हणून घे परमार्थ करून, जा उद्धरून, पुन्हा मनुष्य जन्माला यायचंय कशाला फिरून? नाही ना महाराज, इथे येणार कोणीच नाही महाराज. ऐका ना, तरुण आहेत जवान तरच या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. तरुण आहेत जवान तरच या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तरच उंच होईल या भारत देशाची मान. म्हणून ऐका ना, काळ सार्थक होतो. ज्यांनी भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये ठेवलं त्याचा काळ सार्थकी लागला. पण त्याला नित्य समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागतं महाराज? कीर्तनाचा समारंभ निर्धंभ सर्वदा. भक्ती कशी करावी लागती? तर निर्धमपणाने करावं लागती. पण ती समाधी कोणती आणि कशी, ते अभंगाचं शेवटचं चरण. निरामने स्वरूप सिद्धी, निरामने स्वरूप सिद्धी, निरामने स्वरूप सिद्धी, निरामने स्वरूप सिद्धी, हरि नामी नित्य समाधि, हरि नामी काळ सार्थक काळ सार्थक केला त्याने. नित्य समाधी हरे नामे, नित्य समाधी हरे नामे, काल सार्थक केला जाने, त्याने काल सार्थक केला जाने. धरिला विठ्ठल,
धरला मनी हाय विठ्ठल बार कुमाई